पन्हाळ तालुक्यातील श्री क्षेत्र पैजारवाडी इथं सद्गुरू चिले महाराजांचा भंडारा महोत्सव भक्तिमय वातावरणासह उत्साहात पार पडला। यावेळी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह राज्यातील हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते। ध्वजारोहणानं भंडारा महोत्सवाची सांगता झाली। श्री क्षेत्र पैजारवाडी येथे सद्गुरू चिले महाराज कासवाकृती समाधी मंदिरामध्ये सद्गुरू चिले महाराज यांची 40वी पुण्यतिथी आणि भंडारा महोत्सवाची सुरुवात 20 एप्रिल रोजी अखंड नामविना ज्ञानेश्वरी पारायणानं झाली। भंडारा उत्सवानिमित्त श्रींच्या मूर्तीस अभिषेक, विधिवत पूजा करण्यात आली। महाआरतीनंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। बैलजोड्या, धनगरी ढोल, लेझिम, हलगी अशा पारंपरिक वाद्यांसह हजारो भक्तांच्या उपस्थितीत ग्राम प्रदक्षिणेसह पालखी सोहळा झाला। श्रीधर सुतार यांचं भजनही झालं। त्याआधी ग्रामस्थांनी ठिकठिकाणी पालखीचं स्वागत केलं। सार्वजनिक मंडळांनी भक्तांसाठी अल्पोपहार, चहा, सरबताची सोय केली होती। रविवारी नामदेव महाराजांचे 17वे वंशज पंढरपूर येथील कीर्तनकार एकनाथ नामदास महाराज यांचं काल्याचं कीर्तन झालं। दुपारी हंडी फोडून गोपालकाला पार पडला। महाआरतीनंतर भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। भंडारा महोत्सव सप्ताहात दररोज पहाटे काकड आरती, सकाळी अभिषेक, त्रिकाल आरती, रात्री भजन, कीर्तन, प्रवचनाचे कार्यक्रम झाले। कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, पुणे, मुंबई, सोलापूर, रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील हजारो भक्तांनी या उत्सवात श्रद्धेनं सहभाग घेत दर्शनाचा लाभ घेतला। महोत्सवासाठी बोरपाडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनिया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी, कोडोलीच्या यशवंत आयुर्वेदिक हॉस्पिटल, सार्वजनिक मंडळ, ग्रामस्थ, परिसरातील भक्तगणांचं सहकार्य लाभलं। मंदिर संस्थानचे अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, व्यवस्थापक बाबूराव गराडे, विश्वास्त जयसिंग पारखे, बळवंत घोसाळकर, खुटाई येथील चंद्रप्रकाश पाटील, प्रवीण पारेख, सचिव विनायक जाधव, सल्लागार मोहनराव जाधव, पुजारी बापूजी यादव आदी उपस्थित होते।